दोघांची कर्मभूमी आणि दोघांचा वैचारिक भूमिका यामध्ये मात्र नक्कीच फरक आहे। एक पंढरपुरी चंद्रभागेच्या तीरावर वसलेला आहे, तिथे नांदतोय, तर दुसरा अलंकापुरात इंद्रायणीच्या काठी। हे दोघे श्रेष्ठ भागवत भक्त गोकुळात श्रीकृष्ण ज्या पद्धतीनं लीला करतोय तशा नामदेवांच्या लीला या ठिकाणी चालू आहेत पंढरपुरामध्ये। दामा शेट्टींचं म्हणजे नामदेवांचं जे घर आहे पंढरपुरातलं ते सर्व वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू आहे। या ठिकाणी सर्वांना या घराचे दरवाजे 24 तास उघडे आहेत। तिथे कुठल्याच धर्म, जात, पंथ, वर्ण अशी कुठलीच भिंत त्या ठिकाणी नाही। नामदेवाच्या हाते विठ्ठल जेवला ही वार्ता पंचक्रोशीत जशी गेली तसं पंढरपुरामध्ये नामदेवांचं महत्व हे वाढलेलं आहे आणि नामदेवांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यात प्रवेश हा सहज झालेला आहे। तो इतरांना अजून सहज साध्य नाहीये। या नामदेवांनी मात्र आपलं कार्यक्षेत्र निवडलं ते चंद्रभागेचं वाळवंट। विठ्ठलाच्या सभामंडपामध्ये हरदास कीर्तनांच्या कथा नामदेव, बाल नामदेव सतत ऐकत होते आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा श्रेष्ठ कीर्तन सांगेन असा त्यांचा प्रण होता। त्या पद्धतीनं नामदेव महाराज वाळवंटामध्ये कीर्तन करत असत। या वाळवंटातच त्यांना अनेक सवंगडी मिळाले। काही त्यांच्यापेक्षा वयाने थोर होते, काही लहान होते, काही त्यांच्या बरोबरीचे होते। ह्या सर्वांना सोबत घेत नामदेवांनी त्यांचं मित्रमंडळ तयार केलेलं होतं। कधी चंद्रभागेच्या वाळवंटात उभा असताना नामदेवाला म्हणायचं, नामा, काल हरदास बुवांनी जी कथा सांगितली आहे ती काही मला कळली नाही रे, तू मला ती जरा नीट समजून सांग। तिथं नामदेवांचं कीर्तन सुरू व्हायचं। प्रल्हाद, ध्रुव राजा, अंबरीश, त्यानंतर श्रीयाळ राजा, हरिश्चंद्र राजा या सगळ्यांच्या कथा नामदेव, बाल नामदेव या सगळ्यांना सांगायचा, गोडीनं सांगायचा। सगळ्यांचं खूप समाधान व्हायचं। एखादी कोणी आजीबाई धुणं धुवायला वाळवंटात आलेली आहे, ती म्हणायची, नामा, तू गवळण फार छान गातोस रे, एखादी गवळण ऐकू की? मग नामा आनंदाने गाऊ लागायचा, परब्रह्मनिष्ठा। चरित्र आपल्याकडे ठोसपणे उपलब्ध नाहीये। जी काही आहेत ती अतिशय त्रोटक स्वरूपातली आहे। कुठल्याही व्यक्तीचं जे चरित्र आहे ते कालसापेक्ष आहे। तो व्यक्ती ज्या काळात होऊन गेला त्या काळामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांनी ते प्रेरित असतं किंवा त्याचा प्रभाव तरी त्या व्यक्तीच्या चरित्रावर असतो। तेव्हा कुठल्याही व्यक्तीचं चरित्र समजून घेताना तत्कालीन राजकीय पार्श्वभूमी काय होत्या, इतिहास काय होता, सामाजिक वातावरण काय होतं, कशा पद्धतीनं रहाट गाडगं चालायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि त्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो। मी जसं म्हटलं की नामदेवांचं कार्यक्षेत्र हे पंढरपूर होतं। पंढरपूरच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या तानपुरात थोडं कमी चालू, पंढरपुरातल्या पंचक्रोशीतल्या सर्वांना नामदेवांबद्दल माहिती होतं। बऱ्याचदा ह्या संतांचे चरित्र वाचताना किंवा ते समजून घेताना संतांच्या अभंग रचनांचा आधार घ्यावा लागतो। ह्या अभंग रचनांना तर्कसंगत मांडणी देखील करावी लागते। तर्कसंगत मांडणी करताना त्याचा अतिरेक होणार नाही किंवा त्यात काही आक्षेपार्ह चुका होणार नाहीत याची सुद्धा दक्षता घ्यावी लागते। आज याच अंगाने आपण या सर्व संतांचं चरित्र पाहणार आहोत। चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवाचं हे असं रमणं गोणाईला मात्र सारखं खटकत होतं। सकाळी न्याहारीला गेलेला नामा दुपारी सूर्य डोक्यावर आला तरी घरी यायचा पत्ता नसायचा। मग त्याला ती शोधायला जनीसोबत गोणाई चंद्रभागेच्या वाळवंटात यायची। चंद्रभागेच्या वाळवंटात आली की नामदेवाने तिला दुरूनच बघायचं आणि आता आईला काहीतरी थाप मारायची आहे, तिला कसं सांगायचं की नाही मी येतोच आहे आता घरी। मग तिला दुरून पाहतानाच नामदेवाचं सुरू व्हायचं, मला जेवू घाल
मला जेव्हा लगे यशोदे घराकडे चल. भूक लागली आई, आता घरी जाऊया का आपण. आई शोधायला आली आहे आणि तोच आता आईला सांगतोय, साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी, नाही अडवित गुळासाठी मला जेवू घाल. इथेही थांबत नाहीये. आई ग खडे साखरेचे खडे, लवकर मला दे करून वडे, बाळ तुझा स्फुंदोनी रडे, मला जेवू घाल, मला जेवू घाल गे यशोदे घराकडे चल. आता असं कोणी बाळ आपल्या आईला म्हणत असल्यानंतर त्या आईचा राग शांत होईल का वाढेल. नामदेवाची युक्ती सफल व्हायची आणि हसत हसत सारे घरी यायचे. गोकुळाष्टमीचा उत्सव आला. नामदेवांच्या घरी मोठा उत्सव होता. कृष्णाचा पाळणा सजला तेव्हा पुन्हा एकदा श्रीकृष्णाला आडवत नामदेव गवळण गाऊ लागला, राधे राधे ग तुझा काना. हुशार, अतिशय प्रज्ञावंत, दैवी प्रतिभा शक्ती लाभलेलं नामदेवांचं व्यक्तिमत्व होतं. शिवाय अंगी चांगले सद्गुण नामदेवांनी लहानपणापासूनच बाळगण्याचं ठरवलेलं होतं किंवा ते आपसुकच त्याच्याकडे येत होते. या सगळ्यामुळे नामदेवांनी पंढरपुरामध्ये सगळा गोतावळा परिवार आपल्या जवळ केला होता. दिसामाजी नामदेव वाढू लागले, पुढे संसारात पडले. नामदेवांचा संसारही वाढला. आता हा संसार मात्र, हा प्रपंच त्याच्या आणि विठ्ठलाच्या आड यायला लागला होता. ह्याचा त्यांना स्वतःला वैयक्तिक त्रास व्हायला लागला होता. सारखं काहीतरी, आई तरी मागे घर सांभाळ म्हणून तक्रार करते, बायको म्हणते राजाई की घरामध्ये अन्नधान्य नाहीये, काहीतरी करा. वडील म्हणाले की आता माझ्या मागे हे आपला शिवण टिपणाचा व्यवसाय कोण सांभाळेल. गोणाईची तक्रार आहे पांडुरंगाकडे. ती म्हणते, माझा नामा देई मज, जीव देईन तुझे पायी. तू जर मला नामदेव माझा परत केला नाही, विठ्ठलाकडे तक्रार घेऊन गेलेली आहे, तू जर मला माझा नामदेव दिला नाहीस तर मी तुझ्या पायी जीव देईन. पुंडलिका भुलविले तैसे माझे बाळ केले. जसा तू पुंडलिकाला बोलवलाय तसं माझ्या बाळाला सुद्धा तू बोलवलंस का. ते गा न चाले मज, देई गा माझ्या नाम्यासी, तुझं संगती जे लागले ते त्वा जितेची मारले. विठ्ठल म्हणे गोणाई. एवढं सगळं आईची तक्रार ऐकल्यानंतर विठ्ठलच गोणाईला म्हणाला, विठ्ठल म्हणे गोणाई आपला नामा घेऊन जाई, हाती धरुणी गेली गोणाई तेव्हा आनंदली. आपल्या चरित्राचं अतिशय प्रांजळपणे वर्णन करणारे नामदेव एकमेवच. दामाजी पंतांची तक्रार तशीच आहे. शिवने टिपणे करोणी आपुले, नित्य चालविने संसारिक, गणगोता माझी बरे केले नाव, माझे सत्व सर्व बुडविले. जे काही नाव मी माझ्या गणगोतांमध्ये कमावलं, त्या तुझ्या या वेडापायी सगळं गमावून बसतोय. कवने गुण तुझं पडली बा भुली, सुख या विठ्ठलाचे काय देखिले. तू काय असं बघितलंस की तू सारखा त्या विठ्ठलाला भुललायस आणि घरात सोडून सगळीकडे जातोयस. राजाईची तक्रार पण अशीच आहे, पण राजाई पांडुरंगाकडे करत नाहीये तक्रार, ती रुक्मिणी मातेकडे करते. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला आपली म्हणणं सांगते, दोन प्रहर रात्र पाहुणी एकांत, राजाई वृत्तांत सांगे माते, अहो रुक्मिणीबाई विठोबासी सांगा, भ्रातारासी कागा वेडे केले. माझ्या नवऱ्याला का वेड लावलंस एवढं. वस्त्र पाही नाही खाया जेवायासी, वस्त्र नाही, वस्त्र पात्र नाही खावया जेवयासी, नाचे अहर्निशी निर्लज्जसा. निर्लज्जासारखा वाळवंटामध्ये जनाबाई पण म्हणते, सुंभाचा दोरा रक्ताची लंगोटी, वाळवंटी नामा कीर्तन करी. नाचतोय सारखा वाळवंटा, इकडे घरी खायला काही नाहीये. संसार केवढा मोठा आहे, 14 मनुष्य आहेत माझ्या घरी,
हिंडती दारोदारी अन्नासाठी, बरा मार्ग तुम्ही समजून सांगा, बरा मार्ग तुम्ही समजून सांगा, नामयाची राजा भली नाही. मग माझ्याशी गाठ आहे बरं का, तुम्ही त्याची समजूत घाला आणि त्याला घरी पाठवा. सुंदर लिहितायत नामदेव. जसा जसा प्रपंचाचा आडसर वाढत होता तसं नामदेवाचं विठ्ठलाप्रतीचं वेड हे देखील वाढतच होतं. चंद्रभागेच्या तीरी ऐकेली कीर्तने शतकोटी अभंगे करीना, ही त्यांची प्रतिज्ञा आहे. आणि तो त्याच निर्धारानं विठ्ठलाला आळवू लागला, नाम गाऊ लागला, नाम ध्यावू लागला. या चंद्रभागेच्या वाळवंटानं नामदेवाला असंख्य मित्र दिले, असंख्य सवंगडी दिले. ह्या सर्वांमध्ये उठून दिसणारे काही चेहरे होते. आरणगावचे सावतामाळी, तेरढोकीचे गोरा कुंभार, पंढरपूरचा चोखामेळा, त्याची पत्नी सोयराबाई, जावाई बंका, मुलगा कर्ममेळा, त्यानंतर पैठणवरनं येणारे भानुदास महाराज, ही सर्व मंडळी नामदेवांनी प्रेमानं आपल्या अवतीभोवती गोळा केलेली होती. नामदेवांच्या सगळ्या सुखदुःखामध्ये ती त्यांच्या हाकेला ओ देणारी मंडळी होती. नामदेवांचं पंढरपुरातलं वास्तव्य हे इतरांसाठी प्रति विठ्ठलाचं रूप म्हणून होतं. नामदेवांना पंढरपूरचा प्रति विठ्ठल म्हणलं जायचं. तिकडे अलंकापुरीत इंद्रायणी काठी मात्र एक वेगळंच राजकारण चाललेलं होतं. स्वतःला धर्ममार्तंड म्हणवणाऱ्या काही कर्मठांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणींना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती. ज्ञानदेव, निवृत्तीदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारही भावंड तोपर्यंत तशी पाहिली तर वयाने लहान होती, परंतु गहिनीनाथांचा अनुग्रह निवृत्तीनाथांना झाला होता. पूर्ण ज्ञान ते पावलेले होते. हेच ज्ञान त्यांनी आपल्या पाठच्या भावाला म्हणजे ज्ञानोबा माऊलीलाही दिलं. ज्ञानोबा देखील परिपूर्ण अवस्थेकडेच होते. हे सगळं घडत असताना अचानक विठ्ठलपंत आणि रुक्मिणींनी देहांत प्रायश्चित्ताचं जी शिक्षा दिली होती त्यांना ते घेतलं. ही चारही भावंड पोरकी झाली. आता या भावंडांना कोणीही वाली नसल्यामुळं तीच एकमेकांची आई वडील, तेच एकमेकांचे भाऊ बहीण झाले. हे सगळं असह्य होतं. वरतून धर्ममार्तंडांची त्यांना आज्ञा होती की तुम्ही पैठणला जाऊन शुद्धीपत्रक आणलं पाहिजे. हे शुद्धीपत्रक आणण्याकरता तुम्हाला पैठणमध्ये तुमचं ज्ञान सिद्ध करावं लागेल. पहा, नियतीचा फेरा कसा असतो, कालाचा महिमा कसा असतो. या परमेश्वराने भूतलावर पाठवलेले 4 वेद शुद्धीपत्रकाच्या प्रतीक्षेत होते. हीच बाब कुठेतरी धर्माच्या रूढीच्या परंपरेला काळीमा फासणारी होती, माणुसकीला काळीमा फासणारी होती. हे सगळं बदलायचं होतं. रोजचा उदरनिर्वाह करण्याकरता ज्ञानोबा माऊली भिक्षेची जोडी घेऊन गावात जायची. 4 घरी माधुकरी मागून यायचे. विसोबा, महादेव भट्ट, मुद्गल शास्त्री अशा गावातल्या काही मंडळींकडून अतिशय कठोर शब्दात ज्ञानोबाची हेटाळणी व्हायची. या सगळ्या भावंडांचीच व्हायची. एक दिवस ते शब्द ज्ञानोबा माऊलीला सहन नाही झाले. डोळ्यात पाणी आणून ज्ञानोबा माऊली स्वतःला आपल्या सिद्धबेटावरच्या झोपडीवजा पर्णकुटीत कोंडून घेते. इतके दिवस ज्या मुक्ताईला ज्ञानोबांनी आईची माया दिली, वडिलांची माया दिली, आता हीच मुक्ताई ज्ञानोबा माऊलीला म्हणते, तुला संत व्हायचंय ना रे, तुला देव पण पाहिजे ना, तुला हे सगळं सहन करावं लागेल. तू असा आत स्वतःला कोंडून घेऊ नकोस. ती ताटी उघड,
योगी पावन मनाचा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा मुक्ताईच्या या शब्दांनी ज्ञानोबांनी स्वतःला सावरलं आणि निर्धार केला की ठीक आहे, हे सगळे घाव आपल्याला सोसावेच लागणार आहेत. शुद्धीपत्रकासाठी आपण पैठणला जायचंच. ही चारही भावंड शुद्धीपत्रक मिळवण्याकरता पैठणला गेली. त्या ठिकाणी आपल्या सर्वांना ज्ञात आहे, नामदेवांनी लिहूनही ठेवलेलं आहे, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोल गेले, कुठवर वाणू याची कीर्ती, चालविली भिंत मृत्तिकेची. ज्ञानोबा माऊलींनी पैठणला गेल्यानंतर जो चमत्कार केला, त्या चमत्कारापुढे सर्व नतमस्तक झाले. आणि ही योग मंडळी आहेत, ही योग साधक आम्ही तर परमेश्वराचे अवतारच आहेत हे सर्वांना मान्य ठरलं. त्यानंतर पैठणचं शुद्धीपत्रक मिळालं. शुद्धीपत्रक मिळाल्यानंतर ह्या सर्व भावंडांनी वाट धरली ते आपल्या आजोळाची. आपेगावला जाऊन आले. तिथल्या आपल्या आईवडिलांच्या जुन्या घराचं दर्शन घेतलं. तिथल्या आप्तेष्ट मंडळींना ते भेटले. त्यानंतर ते नेवास्याला आले. नेवास्याला आल्यानंतर ज्ञानोबा माऊलींनी गुरूंच्या आदेशानुसार गीतेवरचा भक्तियोग, गीतेवरचं आख्यान त्या ठिकाणी लिहिलं, भावार्थ दीपिका. 18 दिवस अनुष्ठान मांडलं आणि सदानंद बाबा ते लिहित गेले आणि त्यांनी ज्ञानोबांचा तो ग्रंथ त्या ठिकाणी लिहून पूर्ण केला. हे सगळं होत असताना वैशाख संपला होता. ज्येष्ठ महिना नुकताच लागलाय. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे. 2 दिवसात ज्येष्ठ लागेल. ज्येष्ठ लागतो तेव्हा आकाशात काळे मेघ दाटून येतात. ते काळे मेघ दाटले की पंढरीच्या वारकऱ्याला वेध लागतात, ते सावळ्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे. ज्ञानोबा माऊलींना देखील आता विठ्ठलाच्या दर्शनाची अनामिक ओढ लागलेली होती. त्यांनी निर्धार केला, आळंदीतून नेवास्यातनं आता प्रस्थान करायचं आहे आणि पंढरपूरची वाट धरायची, म्हणजे आषाढीपर्यंत आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचू. पालख्या निघतातच आहे थोड्या दिवसात. ह्या सगळ्या प्रकारामध्ये नामदेवांचं सुद्धा ही वार्ता जशी पंचक्रोशीत गेली, मी म्हटलं की ज्ञानोबा माऊलींनी त्या ठिकाणी भिंत चालवली आहे. चांगदेवासारखा वटसिद्ध योगी, योगसिद्ध पुरुष या ठिकाणी मुक्ताईचं गुरुपद आनंदाने स्वीकारतो आणि मुक्ताई देखील त्यांना निर्गुणाचा पाळणा हलवत जोजवते. हे सगळं घडत गेलं. ह्या सगळ्या गोष्टी पंढरपुरात नामदेवांच्या कानी येत होत्या. नामदेवांना वाटलंच होतं की आपण देखील ह्या 4 वेदांच्या पाठी राहिलेलं उभं राहिलंच पाहिजे. जनमत ज्ञानदेवांच्या पाठी असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ते निघाले देखील. परंतु तिथे काहीतरी विपरीत घडलं. ती गोष्ट पुढे सांगणार आहे. ती काही भेट यशस्वी झाली नाही ज्ञानदेव आणि नामदेवांची. आणि त्यानंतर जे काही झालं ते योग्य झालं नाही हे ज्ञानोबांना देखील माहीत होतं. आता ज्ञानोबांनाच पंढरीच्या विठुरायाची ओढ लागलेली होती. ते निघाले. दशमीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन पोहोचले. विष्णुपदावर ज्ञानोबा माऊली आली आहे ही वार्ता पंढरपूरच्या देवळात, गाभाऱ्यात सगळी कामं व्यवस्था बघणाऱ्या नामदेवांच्या जशी काणी आली तसा तो धावत विष्णुपदाकडे गेलाय. ज्ञानोबांना तो भेटलाय आणि ज्ञानोबा माऊलींचा हात धरून नामदेव महाराज विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आलेले आहेत. ओविकार ज्ञानदेव आता अभंगकार ज्ञानदेव झाले. विठ्ठलाच्या रूपाला आळवताना ते म्हणताय, सुंदर असा ज्ञानोबा माऊलींचा हा अभंग आहे. मुक्ताबाईंचं हळवेपण हे सर्वांनी अनुभवलंच होतं. ज्ञानोबांनी अनुभवलंच होतं की तितकीच कर्तव्य कठोर आहे आणि आपल्या पदावरून ढळणाऱ्यांना ती ज्ञानाचा मार्ग दाखवणारी आहे. याचा अनुभव 2 व्यक्तींनी चांगला घेतला होता. त्यातले एक चांगदेव महाराज होते आणि दुसरे होते नामदेव. मी जे सांगितलं की या ठिकाणी थोडासा कथाभाग माझा वाढेल त्याबद्दल आपली क्षमा मागतो, पण हे सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही.
ज्ञानोबा माऊलींच्या पाठी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे हे पंढरपूरच्या प्रत्येकाला वाटत होतं, नामदेवाला देखील वाटत होतं, सावता माळ्यांना वाटत होतं, गोरा कुंभारांना वाटत होतं, चोखा मेळ्याला वाटत होतं. या सर्वांनी मार्ग धरला. आपण आता पैठणला पोहोचायचं, ज्ञानोबांच्या सोबतच धर्मपीठासमोर उभं राहायचं आणि त्या ठिकाणी ज्ञानोबांचं म्हणणं मांडायचं. त्यांच्या पाठीशी आपण सगळे उभे आहोत एवढं तरी दाखवायचं. ह्या ध्येयानं नामदेव महाराज तिथून निघाले आणि पोहोचले ज्ञानोबा माऊलींच्या दर्शनाला, भेटीला. दर्शन म्हणत नाही, वयाने वडील आहेत आणि हीच गोष्ट आडवी आलेली आहे. सुंदर लिहितायत, जसे त्यांची पहिली दृश्य भेट झाली त्या भेटीचा वृत्तांत लिहिताना ते म्हणतायत, निवृत्ती महाराज समोर आले माझ्या आणि मी काय केलं, उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरी आला. निवृत्ती महाराजांनी मला म्हटलं, अरे साक्षात पंढरीचा प्रेमा आपल्याकडे आलाय. ते स्वतः उठले. नुसते उठले नाही तर त्यांनी त्यांची गळाभेट घेतली, त्यांच्या भोवती गोल प्रदक्षिणा मारली, त्यांना नमस्कार केला. नामदेवांना वाटलं वा, तसे वयाने ते वडील आहेत, 1 वर्षांनी 2 वर्षांनी मोठे आहेत, आपल्या मोठेपणाला यांनी मान दिला अशी नामदेवांची समजूत झाली. आणि नामदेव म्हणाले ठीक आहे. त्यांच्या पाठोपाठ सोपान महाराज आले. सोपानांनी सुद्धा नामदेवांना नमस्कार केला, दर्शन घेतलं. देवाचे जवळी आम्ही निरंतर नमस्कार करून घेण्याचा अधिकार आहेच आम्हाला. पांडुरंगाच्या सोबतच आम्ही असतो, त्यामुळं आम्हाला काही त्यांनी नमस्कार केला ही काही फार मोठी गोष्टी नाही, सहज साध्य गोष्ट घडली आहे. नित्य समागम हरीच्या चरणी, हे आम्ही देवभक्त आहोत. नामा म्हणे काय बंधू यांचे चरण, अंगे परब्रह्म मजपाशी. आता साक्षात विठ्ठलच माझ्याशी बोलतोय, माझ्यासोबत तो असतोच आहे आणि ह्याला अनुसरूनच ह्या लोकांनी मला नमस्कार केलाय. हा अभिमान नामदेवांना झाला आणि बरोबर हे मुक्ताईच्या लक्षात आलं. मुक्ताई कडक शब्दात नामदेवांना म्हणते, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. घरी कामधेनू ताक मागू जाय, घरी कामधेनू ताक मागू जाय, ऐसा वाड आहे जगा माझी. म्हणे मुक्ताबाई जाई दर्शना, आधी अभिमान दूर करा. मी पण घेते तुझं दर्शन, पण हा जो अभिमान आहे ना तुला नामदेवा, हा अभिमान तू आधी दूर कर. उसाचे अजून कठोर होते ती. उसाचे शेजारी एरंडाचे झाड, नाही त्याचा पाड. गोडी आली कर्पुरासी झाला दीपाचा शेजार, काय गुणे सार राहील त्याचा. तैसा नामदेव विठोबाच्या जागा, काय गुणे या कोरेपणा आले. म्हणे मुक्ताबाई चंदनाचे झाड. नामदेवा तू चंदनाचं झाड आहेस रे, पण कसं, अहंता सर्प वेडी आले. या अहंकार रूपी सर्पाने तुला वेढलेलं आहे. निवृत्ती महाराज तिला आवरत आहेत. ते म्हणतायत, निवृत्ती देव म्हणे ऐसे म्हणू नये, धन्य भाग्य पाहे संत आले. मुक्ते असं म्हणू नको ग, हा संत आहे, हा पंढरीचा प्रेमा आहे, याला आपण असे बोल लावू नये. आपुलेच स्वहित करावे आपण, संतांच्या सन्मानात चुकू नये. खूप सावध भूमिका आहे निवृत्तीनाथांची. निवृत्ती म्हणे त्यासी न म्हणे अरे तुरे. नामदेवाला अरे तुरे करू नकोस. बाई ठेविता बरे डोई माते. तू पण त्यांना नमस्कार कर. मुक्ताबाई म्हणते, म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण, तुम्ही घाला लोटांगण. आपणा दर्शन न लगे त्याचे, मला काही त्याच्या दर्शनाची हौस नाही. ठीक आहे, हे सगळं घडतंय आणि मग पुढे गोरोबा काकांचं आणि तिचं काहीतरी बोलणं होतं आणि अभिमानाच्या संदर्भात मुक्ताबाई पुढे म्हणते आहे, हा परिपूर्ण झालेला नाहीये, अभिमान अजून याच्याच अंगी. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे ती गोरोबांची कथा आहे. थापटणं घेऊन कोण परिपूर्ण ज्ञानी आहे याचा तिने परीक्षा केली आणि ह्या गोष्टीचा भयंकर राग नामदेवांना आलाय. तो राग एवढा आलेला आहे की त्याच्या पायी ते आपल्या सोबत आलेले, मी म्हटलं होतं की गोरोबा काका वगैरे सगळे त्यांच्या सोबत गेले होते, कोणालाही त्यांनी बघितलं नाही,
तिथून तडक जे निघाले ते पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात येऊन पोहोचले आणि विठ्ठलाला ही सगळी हकीकत सांगायला लागले. माझी परीक्षा घेताय, तुझं आणि माझं एवढं सख्य असताना तू माझ्याशी एवढा, आपण दोघं एकमेकांशिवाय राहत नाही, हे सगळं सत्य असताना हे माझी परीक्षा घेताय त्या थापटण्याने. अहो, माझी डोक्यावरती थापटणी लागली असती, मी पडलो असतो, मला इजा झाली असती, माझा प्राण गेला असता. सगळे त्यांचे शब्द आहेत. संत समागम फळला रे मला सन्मानाचा झाला मोठा लाभ, अतिथी आदर मुक्ताबाई केला लाकडाने डोई फोडिली माझी, देवाने गोंधळ घातला गरुडापायी भिजली पितांबरी अश्रुपाती. विठ्ठलासमोर जाऊन रडताय. माझे माझे म्हणून गायले जे गाराणे, कळले संतपण हेची तुमचे, भरा भरोणिया आलो तुम्हा जवळी, कैकाड मंडळी बरी नव्हे. कुठपर्यंत मजल गेली आहे नामदेवांची बघा. सर्वांना माहिती आहे की ज्ञानदेव आणि सगळी भावंड नाथपंथी आहेत, त्यामुळे योग त्यांना सहज साध्य आहे. आणि भिंत चालवली आहे, तिकडे महिषामुखी रेडा बोललाय. ही काही मंडळी साधी सुधी नाही आहे, ती जादूटोणा करणारी दिसत आहे. आणि आपल्याला माहिती आहे गाव कोसाबाहेरची परंपरा असते, ती सगळी मंडळी गावाच्या बाहेर त्यांना घाबरून असते सर्वसामान्य जनता. कैकाड मंडळी बरी नव्हे इथपर्यंत ते म्हणतायत. हे सगळं झालं. नामदेवांनी विठ्ठलाला गाऱ्हाणं घातलं विठ्ठल, आणि नंतर सांगितलं नामा तू चुकतोस. खूप सुंदर संवाद आहे. पुढे त्यांचे 20 अभंग आहेत. विठ्ठल आता नामदेवाची समजूत सांगतायत, काढतायत. ते त्याला म्हणतायत नामा मुक्ताई म्हणते ते अगदी बरोबर आहे, तू गुरुला शरण जा. मी भले तुझ्या सोबत आहे, परंतु गुरुला शरण गेल्याशिवाय तुला पूर्ण ज्ञान मिळणार नाही. मग नामदेवांनी त्यांना प्रश्न विचारले, गुरु कसा असावा, संत कसा असावा, मी त्यांना कसं ओळखू. या सगळ्यांचा संवाद झाला. नामदेवाला प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलं, औंढ्या नागनाथी जा, त्या ठिकाणी विसोबा तुला भेटतील, त्यांचा गुरुमंत्र तू घे. गुरुकृपा संपादन नामदेवांनी केली. या गुरुकृपेनंतर बाल नामदेव हे त्यांचं रूप पूर्णपणे बदललं आणि पूर्ण ज्ञानी नामदेव आता या ठिकाणी आले. आपण कसे वागलो, आपण काय बोललो, या 4 भावंडांना आपण स्वतःच 4 वेद म्हटलं आणि आपणच त्यांना नावं ठेवली आणि आपणच त्यांच्या पुढे असा गोंधळ घातला. हे माझ्या हातून बरं नाही झालं, याची जाणीव त्यांना झाली. आणि त्यानंतर नामदेवांना देखील ज्ञानेश्वरांची भेट, त्यांच्या भेटीची ओढ एवढी होती की कधी एकदा जातो आणि ज्ञानेश्वराच्या पायावर डोकं ठेवतो, निवृत्तीनाथांच्या पायी मी लोटांगण घालतो आणि त्यांना गळा भेट देतो. हे सगळं घडत त्यांच्याही बाजूने झालं. हे पूर्ण ज्ञानी नामदेवांच्याकडे बाल भक्त, सगुण भक्त नामदेव गुरुकृपेनंतर निर्गुण भक्त झाला. ही गोष्ट ज्ञानोबा माऊलींनी, निवृत्ती माऊलींनी अंतर्ज्ञानानं जाणली. शिवाय विसोबा खेचर हे देखील नाथपंथीयच, या योगपंथ्यांचेच. ज्ञानोबांनीच त्यांना अनुग्रहित केलेलं होतं. त्यामुळं ज्ञाना हा नामाचा झालाच होता. फक्त त्याला आता प्रत्यक्ष भेटाभेटीचं स्वरूप आलेलं नव्हतं. आषाढीच्या निमित्तानं ज्ञानोबा माऊलींनी जसं पंढरपुराच्या वाळवंटात पाऊल ठेवलं विष्णुपदावर, नामदेव आलेत ही गोष्ट, ज्ञानदेव आलेत ही गोष्ट जशी नामाला कळाली, पंढरपूरच्या गाभाऱ्यातून तो तडक निघालाय आणि वाळवंटात जाऊन त्यांनी विष्णुपदावर ज्ञानोबा माऊलीच्या पायाला मिठी घातली आहे. अक्षरशः डोळ्यांनी अभिषेक केलाय, आनंदाश्रूंनी अभिषेक झालाय. आणि यानंतर ज्ञानदेवांनी नामदेवाला अतिशय प्रेमाने जवळ घेतलंय, आलिंगन दिलंय. निवृत्तीनाथांनी त्यांची भेट घेतली आहे. सगळं बदललेलं होतं. ज्ञानदेव आणि नामदेव यांची भेट साधी नव्हती. ते म्हणतायत, सापडलो एकामेका जन्मोजन्मी नोहे सुटका, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. हे दोघं एकमेकांना असे भेटले की हे ज्ञानदेव आणि नामदेव हा द्वंद्व समाज राहिलाय. त्यांना एकमेकांच्या सोडून पाहता येत नाही. तर नामदेवांचं सगळं वागणं बदललेलं होतं आणि संपूर्ण सगुण तत्वज्ञान सांगणारे नामदेव पंढरीच्या वाळवंटात आता ज्ञानोबा माऊलींचं ज्ञान, निर्गुण तत्व देखील उलगडून सांगत होते. हे सगळं घडत होतं.
भावार्थ दीपिकेच्या लेखनानंतर पहिल्यांदाच ज्ञानोबा माऊली पंढरपुरात आलेली होती. रेड्यामुखी वेद बोलेले ज्ञानोबा कसे दिसतात, भिंत चालवलेले ज्ञानदेव कसे दिसतात याचं आकर्षण सगळ्यांनाच होतं. त्यामुळे ज्ञानोबा माऊली आणि ह्या चारही भावंडांना बघणारे असंख्य जनसागर पंढरपुरात लोटला होता. कानी वार्ता गेलीच होती की ज्ञानोबा निघाले आषाढी वारीच्या दर्शनासाठी. नामदेवांची भेट झाल्यानंतर नामदेवांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ज्ञानदेवांसकट दर्शन घेतलं. ही चारही भावंड आता नामदेवांच्या घरी आली. दामा शेट्टी, गोणाई, राजाई, जना या सर्वांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं. ज्ञानदेवांकडनं आता रसाळ प्रवचन ऐकायला मिळणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. जो गीताख्य भक्तियोग ज्ञानदेवांनी सांगितला तो आता प्रत्यक्ष विष्णूच्या अवताराकडनं आम्हाला ऐकायला मिळणार याचं कुतूहल सगळ्यांना होतं. हाच गीतेवरचा प्रवचन ऐकण्याकरता एक भक्त ह्या सगळ्या गर्दीतनं वाट काढत येत होता. आवाज आला, जोहार जोहार माय बाप, माय बाप जोहार. मी बी आलोय ऐकायला, मला बी ज्ञानदेवाला ऐकायचंय. जोहार माय बाप जोहार, नमस्कार माय बाप नमस्कार. जोहार माय बाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. ज्ञानोबांना खून कळली आणि चोखोबांचा अधिकारही कळाला. आनंदी स्वानंदी प्लीज शांत राहा. दोघांनाही ती खून, ज्ञानोबांना चोखोबांचा अधिकारही कळाला. बहुभुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो. ह्या एकाच वाक्याने ज्ञानोबांनी चोखोबांचा अधिकार ओळखला. गीता सांगताना मी असंख्य रूपकं वापरली आहेत आणि हा पंढरपूरचा चोखोबा मलाच रूपकातनं कळवतोय, सांगतोय की मी तुमचं ज्ञान ग्रहण करण्यासाठीच आलेलो आहे. ज्ञानाला तुम्ही हात लावलाय ते आता उष्ट झालंय. बहुभुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो. किती ते प्रेम, किती तो लळा. या सगळ्यांमध्ये नजरानजर झाली नामदेवांची. ज्ञानोबांनी म्हटलं, धन्य आहेस नामदेवा, तुझा मित्र परिवारही मी पाहिलाय. अजून काय काय तुझं वैभव दाखवतोयस. नामदेवांचं खरं वैभव एका पाठी एक ज्ञानोबा माऊलींच्या भेटीला येत होतं. तसं पाहिलं तर थोडा पार्श्वभूमी सांगतो. चोखामेळा हे नामदेवांचे शिष्य आहेत. आपण सर्वांनी अभंग ऐकला, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं किंवा बऱ्याच जणांचा संभ्रम होतो. नाथा घरी नाचे माझा म्हटल्यानंतर संत एकनाथ महाराज प्रत्येक डोळ्यासमोर येतात, कारण की नाथांच्या घरी कावड वाहणारा श्रीखंड्या होता. मुळात एकनाथ महाराजचा काळ 15व्या शतकातला आहे. ज्ञानोबा माऊली 12व्या शतकातल्या 13व्या शतकातल्या मध्यभागी आहेत. अनाथांचे नाथ पंढरपुरामध्ये कोण झालेले असतील तर ते नामदेव माऊली झालेले आहेत. आणि आपल्या गुरूंचं वर्णन करताना हा चोखोबा म्हणतोय, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. कारण नामदेवांची कीर्ती अशी होती की नामदेव कीर्तनाला उभे राहिले की प्रत्यक्ष पांडुरंग येऊन त्यांच्या कीर्तनात चंद्रभागेच्या वाळवंटात डोलू लागायचा. हे सगळ्यांनी पाहिलेलं होतं, सगळ्यांनी हे अनुभवलेलं होतं. कारण की नामदेवांच्या या रसाळ कीर्तनामध्ये त्याची जी बटू वामन त्यांचं रूप होतं, अथांग जनसागर त्या एका व्यक्तीच्या मागे डोलतोय, ही काही सर्वसाधारण घटना नव्हती. गुरुकीर्तीचा महिमा वर्णन करणारा तो अभंग मला वाटतो. ज्ञानोबा माऊलींनी चोखोबांची अजून परीक्षा घेतली. चोखोबा, तुम्ही हे सगळं जे बोलताय हे सगळं ज्ञान तुम्ही कुठून प्राप्त केलं? या ज्ञानोबांच्या प्रश्नाला तितकंच विनम्र उत्तर चोखोबा देत आहेत, आम्हा न कळे ज्ञान, वेदांचे वचन न कळे आम्हा. चोखोबांचा विनम्रपणा पाहून ज्ञानदेव देखील गहिवरले. अगमाची आणि निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा.
योग याग जप तपादी साधना हे काही आम्ही जाणत नाही आहोत. मला माझ्या गुरूंनी जे सांगितलंय, विठ्ठलाचं नाम घेत राहा, सारखं नाम मार्गी राहा, एवढंच मला कळतंय. बाकी सगळं आपोआप होतंय. ज्ञानोबांना जे दिलेलं उत्तर आहे, हे उत्तर ऐकून आजूबाजूचे लोक, काही टहाळखोर चेष्टेकरी मंडळी देखील आलेले होते. हा चोखोबा काय गाणार आहे, चोखोबा काय सांगणार, ते देखील वरमले. गळाभेट घेतली आणि त्यानंतर ह्या गर्दीतच एक वयस्कर इसम मुक्ताईला दिसला. मुक्ताईने त्यांना पाहताच प्रेमानं हाक मारली, गोरोबा काका आलात काय? गोरोबा काका आले. गोरोबांनी एक शल्य मनात ठेवलं होतं. त्या थापटणीच्या किस्स्यामुळं उगाच माझ्यात आणि नामदेवात विसंवाद घडलाय. त्यांचा तो सात्विक गैरसमज होता, असं आपण चालूया. पण जेव्हा हे दोघही भेटलेले आहेत एकमेकांना, तेव्हा गोरोबांना कृतार्थतेचा अनुभव घेतलाय. गोरोबा ह्या सर्व मंडळींना, म्हणजे ज्ञानेश्वरादी भावंड, नामदेव, या सर्वांना वयाने वडील आहे, वयाने ज्येष्ठ आहे. आणि ह्या ज्ञानेश्वरांच्या भेटीचं वर्णन करताना ते देखील हा योगमार्गी आहे, त्यांना त्याच मार्गाने उत्तर दिलं पाहिजे. ते म्हणतायत, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगी गुणातीत. निर्गुणाचे भेटी, निर्गुण तत्वज्ञानाचा ज्येष्ठ ज्ञानसूर्य ज्ञानदेव सगुणा संगे आलो. कोणा संगे? ह्या नामदेवाच्या घरी मी आलोय. नाम म्हणजे नाम मार्गी एक होता ज्ञानसूर्य, एक होता नामसूर्य, आणि तुमच्या भेटीला आलो. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. मोठ त्यांना बांधून ठेवली आहे. आबाल, तरुण, अगदी बाळगोपाळ देखील ह्या नामदेवाचे मित्रमंडळी आहेत, सखे आहेत, सोबती आहेत. बरं, आता नुसतं सगुण रूपाचं ज्ञान नाही, तर ह्या सगळ्या लोकांना, या सगळ्या मंडळींना तो निर्गुण तत्वाचे धडे सुद्धा द्यायला लागलाय. बघ, गोरोबा काकांनी किती छान सांगितलंय. पाहता आपली जीवापै खादली, खेचरी लागली पाहता पाहता. याचं निरूपण करता आलं असतं, आपण वेळेअभावी ते करत नाही आहोत. मूळ मुद्दा आहे की ज्ञानदेवांचे, नामदेवांचे सखे, ज्ञानदेव एकमेकांचे सखे तर आहेतच, पण ते हे देखील प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघतायत की पंढरपुरातली सगळी मंडळी ही आता ज्ञान साक्षर व्हायला लागली आहे, भक्ती साक्षर व्हायला लागलेली आहे. आणि गहिनीनाथांनी पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण होताना त्यांना दिसतंय. गर्दीतून गलबला पुन्हा झाला. सर्वजण म्हणाले, भानुदास महाराज आले, भानुदास महाराज आले. नामदेवांचा मुलगा महादा, छोटा विठा, या सगळ्यांच्या गोंधळामध्ये त्याच्या हातात बासरी मिळाली होती. ती बासरी, तो पावा तो वाजवत होता. मधुर नाद काणी सर्वांच्या येत होता. नाम भानुदास महाराजांना देखील सुंदर गवळण गाण्याचा मोह आवरला नाही. ते म्हणाले, वेणू कवनाचा माये नाचे, वेणू नादे गोवर्धन नाचे, वृंदावनी वेणू. जनाई, राजाई, मुक्ताई या सर्वांनी ज्ञानोबा नामदेवांभोवती फेर धरला आणि गोकुळातल्या गोपी ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाभोवती फेर धरून नाचतायत तशा क्रीडा, किंवा आपण वारकरी संप्रदायामध्ये ते रिंगण म्हणतो, त्या रिंगण धरून त्या नाचत होत्या, गात होत्या, आनंद घेत होत्या. निवृत्तीनाथांना एक गोष्ट नक्कीच लक्षात आलेली होती. जनसामान्यातलं वर्णभेद निवारण्याचं काम नामदेवांनी जे हाती घेतलेलं आहे ते हळूहळू पार पडतंय. पंढरपूरचे नरहरी सोनार यांच्या रूपानं शैवपंथीय आणि वैष्णवपंथीयांचा झगडा देखील मिटला होता. परमेश्वराचा अधिकार प्राप्त करण्याचा, परमेश्वराजवळ जाण्याचा सर्व पंथीयांना समान अधिकार आहे, हे तत्व
ह्या नरहरी सोनाराच्या रूपानं पंचक्रोशीमध्ये सर्वांना उमगलं होतं. नामदेव रूपानं गहिनीनाथांचं भाकीत खरं ठरतंय. ह्या सगळ्या गोष्टीला एक बाब मात्र अजून तपासून बघायची होती. खरंच समाजातले वर्णभेद दूर झालेले आहेत? खरंच झालेत का? स्त्री आणि पुरुष या दोघांनाही ज्ञान मिळवण्याचा समान अधिकार आहे. ही सगळी पुरुष मंडळीच फक्त भक्तीची वाटेकरू झालेली आहे. महिलांना ज्ञान मिळवण्याचा अधिकार आहे किंवा नाही हे सुद्धा तपासून बघायचंच होतं. त्याची सुरुवात मुक्ताईने केलीच होती, चांगदेवांना गुरु उपदेश करून. मुक्ताई साक्षात विद्युल्लता, आदिमाया, महाशक्ती. फेर धरून नाचता नाचता मुक्ताई जनाक्काचा हात धरून नाचत होती. ती सहजच म्हणाली, जनाक्का, जना सुद्धा वयाने वडील आहे, त्यामुळं अक्का हे संबोधन म्हणजे ताई या अर्थी मुक्ताबाई तिला नक्कीच आणि प्रेमाने लावू शकतात. जनाक्का, ह्या नामदेवाने पंढरपूरच्या विठोबाला वश केलं हे सगळे सांगतात, पण आम्ही असं ऐकलंय की तो विठोबा तुझ्याशी देखील बोलतो, तुला देखील तो तसाच, तुझ्यावर देखील तो तसाच प्रेम करतो. हे तू कसं साधलंस? अचानक मुक्ताईकडनं आलेला तो प्रश्न ऐकून थोडीशी जनाबाई बावरली आहे. आता हिला काय उत्तर द्यायचं? सहजच तिला शब्द आठवले, हृदय बंदीखाना केला त्यात विठ्ठल कोंडीला. ऐकूया. एक आवाज मात्र आलाच, करा कौतुक, शब्दाने शब्द चोरलाय नामदेवाचा. मी ऐकलाय ना, कार्तिकीला आत्ताच तर नामदेवाने गायला होता अभंग. हे जणीचे शब्दच नाहीत, मी सांगतो काय शब्द आहेत ते. हृदय बंदीखाना करुणी विठ्ठल कोंडुनी ठेविला जाणा, सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला, नामा म्हणे विठ्ठलासी जीवेन सोडी सायासी. बघा, हे सगळं चोरलंय हो. जनाबाईचा चेहरा खरकन उतरला. तिला नको नकोसं झालं. हा अपमान तिला सहन नाही झाला. या निवृत्तीनाथांच्या समोर, ज्ञानदेवांच्या समोर इतके दिवस तर अपमानाचं जिनं जगतेच आहे. इथे सुद्धा हे दुर्दैव पाठ सोडत नाही. तिची मान अतिशय शर्मेनं खाली गेली. बरोबर होतं, नामदेवांच्या मागे टाळ घेऊन जनाबाई त्याच्या सावली सारखी उभी होती. नामदेव तिचा बाल सखा होता, तिचा मार्गदर्शक होता, गुरु होता. हे सगळं ओघाणी येणारच होतं. आणि अचानक प्रश्न आल्यावर म्हणे तू कसं विठ्ठलाला वश केलंस ते सांग. बावरलीच होती ती. सोबत सोयराबाई होत्या म्हणून आधार दिला. सुंदर तिने गायलं की रूप, कसा बंदिस्त केला मी त्याला, हृदयकाना कसा मी त्याला कोंडून ठेवलाय, सगळं सांगून तिचं तिला कळत होतं, पण बोलायचं कोणाला. ज्ञानदेवांनी या परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि म्हणाले, जनाबाई हे सगळं खरं आहे हो. तुम्ही म्हणताय तुम्ही पंढरीच्या विठ्ठलाला लाडकं केलंय, पंढरीचा विठुराया तुमच्या सगळ्यांचा लाड करतो, कोड कौतुक करतो. तो विठ्ठल आता इथे उभाच असेल ना कुठेतरी. या सगळ्या संतांच्या मेळ्यामध्ये तुम्हाला तो विठ्ठल कसा दिसतो जरा आम्हाला सांगाल का? मुद्दाम प्रश्न केले का? तेव्हा जनाबाई मान खाली घालून उभ्या होत्या. तिला वाटलं सांगायला पाहिजे उत्तर याचं. मग स्वरचित अभंग आला. विठू माझा लेकुरवाळा संगी गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी, बंका कडेवरी नामा करांगोळी धरी, जणी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा. सहज, अगदी सहज प्रतिभेनं स्फुरलेलं काव्य होतं. हेच तर ज्ञानोबांना अपेक्षित होतं. तो चहाळी करणारा इसम तिच्यावर चक्क आरोप करत होता की हे तुझे शब्दच नाहीये. जनाबाईंनी तिथल्या तिथं त्याला उत्तर दिलं. चोखोबांनी विचारलंय, पुन्हा परीक्षा आहे. जणी तू सगळ्यांचे नावं सांगितले ग, कोण कुठे आहे, विठ्ठलाच्या आजूबाजूला सगळेजण आम्ही उभे आहोत, हे सगळं तू सांगितलंय, पण या सगळ्यांमध्ये तू कुठे आहेस? तेव्हा
कधीही जनाबाईंचं कौतुक न करणारा नामा म्हणाला, अहो चोखोबा, तुम्ही तिला काय विचारताय, जणी कुठे आहे? ती तर त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या हृदयात आहे हो. या सगळ्यांच्या समोर आपल्या बालसख्यानं, मार्गदर्शकानं आपलं केलेलं कौतुक पाहून जणीचा गहिवर तुटला. अक्षरशः तिच्या डोळ्यातनं अश्रू ओघळले. आता मात्र तिला असं वाटत होतं की काय बघतेय मी, हा माझा ज्ञानोबा, हा माझा नामदेव, वयाने मोठी आहे म्हणून ना, ही सगळी मंडळी किती एकमेकांना प्रेम करतायत, किती एकमेकांना सावरून घेत आहेत. माझ्यासारख्या दासीपणाचं काम करणाऱ्या, दासी म्हणजे सेवक या अर्थाने, या जनाबाईंची सुद्धा इतकं कौतुक करावं, तेही माझ्या नामदेवानी, माझ्या नामयानी. हे सगळं तिला आता असह्य, तिचे बांध फुटत होते. तेव्हा पुन्हा एकदा ज्ञानदेवांनीच तिला आधार दिला. ते म्हणाले, जना पहा कसं आहे, ही भक्ती विनेची जी तार आहे ना, ह्या 6 तारा आतापर्यंत झंकारल्या. त्यात नामदेव आहे, नरहरी आहेत, गोरोबा आहेत, चोखोबा आहेत, भानुदास आहेत, सावतामाळी आहेत. स्वरमंडल हे 7 स्वरांचं असतं आणि तुम्ही ह्या भक्तिवेणेचा 7वा सूर आहात, 7वी तार आहात. जनाबाई अधिकच गहिवरली. तिला आता काय बोलावं काय नाही, तिचे फक्त एकच उद्गार निघाले, सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जो जिव्हार, संत भार पंढरीत. जनाबाईनं सर्वांना आदराने नमस्कार केला. निवृत्तीनाथ पुन्हा म्हणाले, ज्ञान मार्गात स्त्री पुरुष भेद नाही. जनाबाई, तुम्ही हे सिद्ध केलं. ज्ञानोबाई म्हणाले, जनाबाई, आता तुम्ही दासी जना नाही बरं का, तुम्ही संत जना आहात. जनाबाईंचं संतत्व हे या 4ही भावंडांच्या समक्ष साऱ्या पंचक्रोशीत सिद्ध झालं, ते अधोरेखित झालं असं म्हणता येईल. ज्ञानदेवांना पैठणच्या प्रशस्ती पत्रकाची किंवा त्या शुद्धीपत्रकाची गरज लागली. आम्हा सगळ्या कलाकारांना आपले अभिप्राय पत्र हे पाहिजे. आमची छोटी मंडळी बाहेर गेलेली दिसत आहेत. त्या सगळ्या जनाबाईंनी सर्वांना नमस्कार केला. सगळ्यांच्या लक्षात आलं, दशमीचा दिवस अर्धा सरत गेलाय आणि आता उद्याच्या एकादशीची तयारी करायची. शेजारतीची वेळ झालेली आहे आणि पुन्हा काही क्षणासाठी कालचक्र थांबल्याचा भास झाला आणि सुरुवातीला जे गहिनीनाथांचे शब्द आहेत ते साऱ्या आसमंतात मंदिरातल्या घंटानादाप्रमाणे घुमू लागले. एका शुभ वेळी ज्ञान आणि नाम एकमेकांच्या ठाई मिसळून जातील. सगुण निर्गुण असा भेदच राहणार नाही. पुढे नामदेवच नाथ पीठावर श्रेष्ठ भागवत पीठ सिद्ध करेल. पंढरीच्या पेठी जगजेठीच्या भेटीला ईश्वर निष्ठांची मांदियाळी जमू लागेल. जात पात वर्ण धर्म अशी कुठलीच त्यांची ओळख असणार नाही. त्यांची एकच ओळख असेल, वैष्णव, अलख निरंजन, अलख निरंजन. एका गहिनीनाथांची वाणी खरी ठरली. शेजारतीची वेळ झाली म्हणून ज्ञानोबा, नामदेव माऊली, निवृत्तीनाथ ही 4ही भावंड पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी गाभाऱ्याकडे वळाली. विठ्ठलाच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. कमालीचे आनंदाचे भाव सर्वांना दिसले. अतिशय प्रेमानं पंढरपूरच्या विठोबाला नामदेव आळवू लागला. आळवताना म्हणू लागला, अच्युता केशवा श्रीधरा माधवा.